नजर टाकणार आहोत महाफास्ट 50 वर। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, नाकातनं रक्तस्राव, वैद्यकीय उपचार घेण्यासही जरांगेंचा नकार। सगळे सोयऱ्यांचा कायदा झाल्याशिवाय पाणी घेणार नाही, जरांगे ठाम। तर मोदींची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, जरांगेंचा निर्धार। राज्य सरकारच्या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर 30,000पेक्षा जास्त हरकती, आणखी 3 दिवस हरकती आणि सूचनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। मराठा आंदोलकांकडून आज बीडसह महाराष्ट्र बंदची हाक, आरोग्य सेवा वगळता सर्व बंद ठेवणार। आजचा बंद शांततेत होईल, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजाकडून आज मनमाड बंदची हाक, सकाळपासूनच बंदला प्रतिसाद। शिंदेंसह फडणवीस अजित पवारांची वर्षावरची बैठक संपन्न, तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवाराबाबत चर्चा, बावनकुळेंचीही उपस्थिती। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार। एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक, वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केले जाणार। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी, पार्थ पवारांचं नाव चर्चेत, मात्र पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदारांची मागणी। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी भाजपकडून आणखी 2 नावांची चर्चा। मेधा कुलकर्णी, विश्वास पाठक यांचं नाव चर्चेत, मेधा कुलकर्णी यांना तयारी करण्याचे पक्षाचे आदेश, सूत्रांची माहिती। राणेंना उमेदवारी दिली तरी विनायक राऊत विजयाची हॅट्रिक मारणार, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या वाटेवर, येत्या आठवड्यात काँग्रेसचे 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता। आमदार जितेश अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। सोनिया गांधींची लोकसभेतनं माघार, राजस्थानमधनं राज्यसभेची जागा लढवणार। आज जयपूरमधनं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार, राहुल गांधी, खरगे उपस्थित असणार। उद्धव ठाकरेंची आज सकाळी कोपरगावमध्ये जाहीर सभा, कोपरगावच्या सभेनंतर ठाकरेंचा संगमनेरमध्ये जनसंवाद मेळावा। दुपारी 1:15 वाजता ठाकरेंच्या अकोल्यात जनसंवाद मेळावा। आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक जळगावच्या दौऱ्यावर, जळगावमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द, अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा दौरा पुढे ढकलला। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा 15 तारखेला निकाल, शिवसेना निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार। महाराष्ट्र विधानसभेकडून निवडणूक आयोगाला पत्र, शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या मतदानाबाबत स्पष्टता मागितली। सभागृहात ठाकरे गट आणि पवार गटाला मान्यता मिळणं बाकी। चंद्रलाल मेश्राम यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदावरून हटवलं, राज्य शासनानं काढलं पत्रक। समीर वानखेडेंविरोधातील तपास दिल्लीला वर्ग, कॉर्निया क्रूज ड्रग्ज प्रकरणात याचिकेवर उद्या सुनावणी, ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली माहिती। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय। समिती 1 महिन्याच्या आत शासनाचा अहवाल देणार। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू, वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक। पुणे महापालिका शहरातील 12 मीटर रुंदीपेक्षा अधिक 378 रस्त्यांचा वॉकिंग सर्व्हे करणार। फुटपाथ सलग नसणं, पदपथांवरती अतिक्रमणं, फीडर पिलरचा अडथळा, गटार खचण्याच्या समस्या। रेल्वेतनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून तपासणी मोहीम। 10 महिन्यात 23,29 लाखांचा प्रवाशांना दंड। पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, अंगणवाडी सेविकांचं अनेक दिवसांपासून आंदोलन, अखेर आंदोलनाला यश, पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल देण्यात येणार।